ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय 14. शिवपूजेतील पुष्पादिक द्रव्यांचे व जलादी धारांचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऋषीसुतांना म्हणाले, हे व्यासशिष्य, हे महाभाग, आता कोणकोणत्या फुलांनी भगवान शिवजींची पूजा करावी आणि विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय फल प्राप्त होते याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, ऋषीजन हो, पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हेच प्रश्न विचारले होते. तेव्हा त्यांनी जे निरूपण केले होते ते त्यांच्याच शब्दात तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ, बिल्वपत्र, शतपत्र आणि शंखपुष्पे वाहून शिवपूजन करावे. 1,00,000 फुले वाहून शिवजींची पूजा केल्याने पापांचा नाश होऊन धनसंपत्तीसह सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात, यात संशय नाही. ज्याच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक या पूजनाने शिवस्वरूप होतो. पूर्वीच्या जाणत्या लोकांनी शंखपुष्पांनी केल्या जाणाऱ्या पूजनास विशेष पूजन म्हटले आहे, कारण त्यामुळे इहलोकी व परलोकी दिव्य फलप्राप्ती होते. कारागृहातून सुटण्यासाठी 1,00,000 कमळांनी शिवपूजन करावे. व्याधी निवारणार्थ 50,000, कन्येच्या प्राप्तीसाठी 25,000, विद्याप्राप्तीसाठी 12,000, वाहनादिक प्राप्तीसाठी 1,000, सर्व कार्यांमध्ये यश मिळण्यासाठी 10,00,000 आणि मोक्षप्राप्तीसाठी 5 कोटी, याप्रमाणे विविध कार्यसिद्धींसाठी विविध संख्येत कमळांची फुले अर्पण करून शिवपूजन करावे असे विधान आहे. मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. त्या संकल्पित उपासनेत 1,00,000 जपाने शरीराची शुद्धी होते, 2,00,000 जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते, 3,00,000 जपाने सर्व काम्यवस्तू प्राप्त होतात, 4,00,000 जपाने भगवानांचे स्वप्नात दर्शन होते आणि 5,00,000 जप पूर्ण होताच शिवमहाप्रभू उपासकांसमोर तत्काळ प्रकट होतात. मृत्युंजय मंत्राचा 10,00,000 संख्येत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. शिवजींना 1,00,000 दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो. 1,00,000 दुर्वा वाहण्याने आयुष्य वाढते. धोत्र्याची 1,00,000 फुले वाहण्याने पुत्रप्राप्ती होते. शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले जाते. अगस्त्यांची 1,00,000 फुले वाहण्याने महान यश मिळते. 1,00,000 तुलसी दलांनी पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. 1,00,000 रुई, पांढरा आघाडा व श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो. 1,00,000 जास्वंदीची पांढरी फुले वाहण्याने शत्रूंचा नाश होतो. 1,00,000 कण्हेर पुष्पे वाहण्याने सर्व रोगांचे उच्चाटन होते. 1,00,000 बंधूक पुष्पे वाहण्याने आभूषणांची, तर चमेलीची 1,00,000 फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते. आळशीच्या फुलांनी महादेवांचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो. शमीपत्रांनी पूजन करणाऱ्यास मोक्षप्राप्ती होते. मोगरा आणि पांढरी जाई अर्पण केल्याने शुभलक्षणी पत्नी लाभते. जुईची फुले वाहण्याने घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही. कण्हेरीच्या फुलांनी पूजन केल्याने वस्त्रे मिळतात. निगडीची फुले वाहण्याने मन निर्मळ होते. 1,00,000 बिल्वपत्रे वाहण्याने मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात. पारिजातकाची फुले वाहण्याने सुख संपत्ती वाढते. त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्षरूपी लाभ होतो. राईच्या फुलाने पूजन केल्याने शत्रुनाश होतो. तीच फुले लक्ष संख्येत अर्पण केल्याने अनंतपट फळ मिळते. चाफा आणि केवडा या दोहोंच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात. हे विप्रश्रेष्ठ, महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृद्धी होते. तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावेत. रुद्रप्रधान मंत्रांनी शिवलिंगाची पूजा करावी. वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावेत. शिवजींना गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य व श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फल प्राप्त होते. शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच 12 ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. त्यामुळे शिवजींच्या समंत्र लक्ष पूजेचे पुण्यफल प्राप्त होते. आराधनेच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा
100 वेळा जप करावा असे सांगितले जाते, तेव्हा 108 संख्येत जप करावा. 1,00,000 तिळांनी शिवजींची पूजा केली किंवा त्यांच्या प्रित्यर्थ हवनात तिळाच्या 1,00,000 आहुती दिल्याने महापातकांचा नाश होतो. पापजनित दुःख तत्काळ नाहीसे होते. शिवजींना लक्ष संख्येत जव अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते, सौभाग्य वाढते. लक्ष संख्येत गहू अर्पण केल्याने संततीची वृद्धी होते. लक्ष संख्येत मूग अर्पण केल्याने सुख लाभते. लक्ष संख्येत राळा एक धान्य अर्पण केल्याने धर्म, अर्थ आणि काम यांची वृद्धी होते. सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होते. लक्ष संख्येत राई म्हणजेच मोहरी अर्पण केल्याने शत्रूंचा नाश होतो. जेव्हा शिवजींना लक्ष संख्येत काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो, तेव्हा 12 ब्राह्मणांना अवश्य भोजन द्यावे. शमीपत्रांनी उत्तम सजावट करून शिवजींची पूजा केली तर सर्व प्रकारची उत्तम फळे व सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. परंतु ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे. शिवजींची भावभक्तीने यथाविधी पूजा करावी. त्यांना जलधारा समर्पित कराव्यात. जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते. मनुष्याचे कल्याण होते. एखादा मनुष्य तापाने पीडित असेल तर त्या ज्वराच्या शांतीसाठी शिवजींवर जलधारा धरणे केव्हाही शुभकारकच होय. जलधारा धरल्यावर शतरुद्रीय मंत्र, 11 रुद्र मंत्र, पुरुष सूक्त, रुद्र सूक्त, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र किंवा शिवनाम मंत्र यांचा जप किंवा पाठ करावा. सुख आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधारांनी युक्त शिवपूजन हेच सर्वोत्तम साधन सांगितलेले आहे. उपासकाने उत्तम भस्म धारण करावे. शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्यांनी शिवप्रभूंची प्रेमपूर्वक पूजा करावी. शिवसहस्रनामावलीचा पाठ करत शिवजींवर साजूक तुपाची संततधार धरावी. त्या योगे वंशाचा विस्तार होतो. अशाच प्रकारे 10,000 मंत्रांनी पूजन केले तर मूत्र रोगादी सर्व व्याधींचे निवारण होऊन उपासकाला मनोवांछित फल प्राप्त होते. नपुंसक पुरुषाने शिवजींची साजूक तुपाने यथायोग्य पूजा करावी. 12 ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्याचप्रमाणे प्राजापत्य व्रताचे अनुष्ठानही करावे. बुद्धिहीन मनुष्याने शिवजींना शर्करा मिश्रित दुग्धधारा अर्पण करावी. त्या योगे त्याची प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते. शिवमंत्राचा 10,000 जप पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची संततधार धरावी. मनुष्याचे मन उदास राहत असेल, त्याला जगण्याचा उबग आला असेल, कोठूनही प्रेम मिळत नसेल, घरात नेहमीच कलह होत असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे 10,000 संख्येत मंत्राचा जप करत शिवजींवर गोड दुधाची संततधार धरावी. त्या पूजनाच्या पुण्यप्रभावाने सर्व प्रकारची दुःखे नष्ट होतात. सुगंधी तेलाच्या धारेने उत्तम भोग प्राप्त होतात. राईच्या तेलाच्या धारेने शत्रूंचा नाश होतो. मधाच्या धारेने क्षयरोग बरा होतो. उसाच्या रसाच्या धारेने आनंद प्राप्त होतो आणि गंगाजलाच्या धारेने भोग मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. येथे ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा 10,000 जप करावा आणि 11 ब्राह्मणांना भोजन द्यावे. अध्याय 14 समाप्त. ओम नमः शिवाय.